गुड इव्हिनिंग स्टुडंट्स. सर्वांना गणेश विसर्जनाच्या शुभेच्छा. आणि आपण सुद्धा डिझोल्युशन म्हणजेच विसर्जनाचा टॉपिक अभ्यासतोय. आज आपण प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 2 पेज नंबर 244 समजून घेणार आहोत. सगळ्यांनी पेज नंबर 244 244 पान काढायचे. आम्ही गणित वाचतोय, लक्ष द्या. लीला, Manda and Kunda are partners in the firm Janki Stores, sharing profits and losses in the ratio of 3:2:1. तीनास दोनास एक. म्हणजे आपल्याला नफा किंवा तोटा वाटेल आता 3 आणि 2 5 आणि 1 6 ने भागावं लागेल, आणि जो भाग करील त्याला 3 ने 2 ने आणि 1 ने गुणावं लागेल रिस्पेक्टिव्हली, म्हणजे अनुक्रमे. ऑन 31st March 2018 they decided to dissolve the firm when their balance sheet was as under. balance sheet दिलेले पा. asset, building, machinery, motor car, goodwill, investment, debtor, stock. हे सगळे आपल्याला कुठे लिहायचं? रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट बाजूला. याच किमतीने याला म्हणतात बुक व्हॅल्यू. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट बाजूला लिहिलंय. टू सन्ड्री ॲसेट्स अकाउंट, बिल्डिंग, मशिनरी, मोटर कार, गुडविल, इन्व्हेस्टमेंट, डेटर, स्टॉक याच किमती, आणि याची टोटल बाहेर करून टाकायची. 5,26,000 5,26,200. त्यानंतर ॲसेट बाजूला बँक लिहिलेले पहा 3,360. बँक लिहिल्यामुळं आपण पण बँक अकाउंट तयार करायचं. बँक अकाउंटच्या डेबिट बाजूला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 3,360. ॲसेट बाजू संपली. आता लायबिलिटी बाजूला पहा क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल दिलेले. कुठे लिहायचं आहे? रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट बाजूला लिहिले बाय सन्ड्री लायबिलिटीज. क्रेडिट बाजूला क्रेडिटर्स बिल्स पेबल याची टोटल करायची 50,400. त्यानंतर कॅपिटल अकाउंट दिले पहा लीला, मंदा आणि कुंदस. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला लिहायचं पहा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. लीलाच्या कॉलममध्ये 2,27,160. मंदाच्या कॉलममध्ये 1,44,000. कुंदाच्या कॉलममध्ये 1,08,000. झालं. बॅलन्स शीट पूर्णपणे मांडून झालं. आता ॲडजस्टमेंट पाहायच्यात. पहिले ॲडजस्टमेंट. लीला ॲग्रीड टू टेक ओव्हर द बिल्डिंग ॲट ₹1,23,600. लीला बिल्डिंग घेणारे एखाद्या भागीदाराने पार्टनरने ॲसेट घेतल्यानंतर रिअलायझेशनचे क्रेडिट बाजूला आणि कॅपिटल अकाउंटच्या डेबिट बाजूला लिहायचं. रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट बाजूला लिहिलंय बाय लीलाज कॅपिटल अकाउंट बिल्डिंग टेकन 1,23,600. आणि याचा सेकंड इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या डेबिट बाजूला टू रिअलायझेशन अकाउंट लीलाच्या कॉलममध्ये 1,23,600. हे दोन परिणाम असे लक्षात आले पाहिजे तुमच्या बरोबर. त्यानंतर मंदा टूक ओव्हर गुडविल, स्टॉक अँड डेटर्स. मंदाने 3 ॲसेट घेतलेत पहा गुडविल, स्टॉक अँड डेटर्स ॲट बुक व्हॅल्यू, म्हणजे त्या बॅलन्स शीटमध्ये दिलेल्या किमतीच. यात मंदाने घेतले रिअलायझेशनच्या क्रेडिट बाजूला बाय मंदाज कॅपिटल अकाउंट गुडविल, स्टॉक, डेटर्स टेकन याच किमती बॅलन्स शीटला दिलेल्या बुक व्हॅल्यू आणतात त्याला. याची टोटल करायची बाहेर 1,21,200. आणि याचा सेकंड इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या डेबिट बाजूला इथं लिहिलं टू रिअलायझेशन अकाउंट, किंवा इथं सेपरेट परत लिहिण्याच्या ऐवजी डायरेक्ट इथं लिहिलं तरी चाललं असतं 1,21,200. हे डबल लिहिण्याच्या ऐवजी डायरेक्ट इथं लिहू शकता तुम्ही. त्यानंतर अँड ॲग्रीड टू पे क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल. आणि मंदा क्रेडिटर्स आणि बिल्स पेबलचे पैसे देणारे, म्हणजे थोडक्यात काय लायबिलिटी घेतल्या. आता ॲसेट घेतले त्याचे विरुद्ध परिणाम करायचे पहा. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू मंदाज कॅपिटल अकाउंट क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल टेकन दोघांची बेरीज करायची पहा. इथं दिलेले आहे दोन्ही किमती. हे दोन्ही किमती इथं दिलेले आहेत. या इथं घेतलेत 50,400. आणि याचा सेकंड इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय रिअलायझेशन अकाउंट मंदाच्या कॉलममध्ये 50,400.
Motor car and machinery realize rupees 1,51,080 and rupees 31,680 respectively. मोटर कार आणि मशिनरी विकून हे दोन रकमांची बेरीज करायची, याचे पैसे आलेत, याचे इफेक्ट पहा. रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट बाजूला लिहायचं. बाय बँक अकाउंट मोटर कार विकून आले 1,51,080 आणि मशिनरी विकून आले 31,680. त्याची टोटल करायची 1,82,760. याचा सेकंड इफेक्ट, बँकेत पैसे जमा करायचे, बँकेच्या डेबिटला टू रिअलायझेशन अकाउंट 1,82,760. हे दोन परिणाम तुमच्या लक्षात आले पाहिजे. पहा, या ठिकाणी आणि या ठिकाणी बँकेच्या डेबिटला. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट्स वेर टेकन बाय कुंदा ॲट एन ॲग्रीड व्हॅल्यू ऑफ रुपीज 55,440. कुंदाने इन्व्हेस्टमेंट घेतलेली आहे रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. बाय कुंदाज कॅपिटल अकाउंट इन्व्हेस्टमेंट टेकन 55,440 आणि कॅपिटल अकाउंटच्या डेबिट बाजूला टू रिअलायझेशन अकाउंट डायरेक्ट इथं लिहिलं तरी चालेल 55,440. आणि लास्ट आहे रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाउंटेड रुपीज 6,800. रिअलायझेशनचा खर्च किती सांगितलं आहे 6,800. रिअलायझेशनच्या डेबिट बाजूला टू बँक अकाउंट रिअलायझेशन एक्सपेन्सेस 6,800 आणि पैसे गेले बँकेच्या क्रेडिट बाजूला बाय रिअलायझेशन अकाउंट 6,800. आणि शेवटच्या इकडे दिले पहा, शेवटी दिले त्यांनी पास नेसेसरी एंट्रीज इन द बुक्स ऑफ जानकी स्टोअर्स. आपल्याला एंट्री करायचे आहेत. आपण अगोदर लेजर अकाउंट समजून घेतले, कारण आपल्याला लॉसची एंट्री प्रॉफिटची एंट्री काढण्यासाठी कच्चं रिअलायझेशन अकाउंट करावंच लागतं. त्याच्यावरून एंट्री फार सोप्या असतात. आता गणित संपल्यानंतर लायबिलिटीचं एखादी लायबिलिटीचं पेमेंट करायचं राहिलं पाहून घ्यायचं. क्रेडिट आपल्याकडे दोन लायबिलिटी होते, क्रेडिटर्स बिल्स पेबल. ते मंदाचे पैसे देणार आहे, त्याचं काम मिटलं म्हणजे सगळ्या लायबिलिटीचं पेमेंट झालेलं आहे. आता आपण या ठिकाणी रिअलायझेशन अकाउंट करू. टॅली रिअलायझेशन अकाउंटची पाहिजे कोणती साईड जास्त येते, डेबिट बाजू यावेळी जास्त येते. डेबिट बाजू 5,83,400 5,83,400. ह्याच्यातून क्रेडिट वजा करायचे, इथपर्यंत याची बेरीज करायची आणि या रकमेतून ती वजा करायची. तर लॉस येतो 50,000. हा लॉस आपल्याला 3:2:1 3:2:1 मध्ये वाटून द्यायचा आहे. असं वाटायचं पहा, 50,000 3:2:1 3 आणि 2 5 आणि 6 ने भागायचं. पहा 6 8 48 2 उरले, 7 18 परत 2 उरले, 7 18 परत 2 उरले, 7 18 म्हणजे एक रेशो आहे. एक रेशो जसं आहे ना कुंदाचं, त्याला आपण किती देऊन टाकू 8,333. त्यानंतर 8,333ला 2 ने गुणलं तर किती येतं 16,666. ₹1 जास्त देऊन टाकायचा, प्लस करायचं 1 म्हणजे 16,667 होईल. त्यानंतर 8,333ला 3 ने गुणायचं तर हे किती येतं 24,999. इथं 1 प्लस करून टाकू, एक कमी पडतं ₹1 म्हणून इथं 1 दिला आणि इथे 1 दिला. मग इथं याची बेरीज किती झाली 24,999 म्हणजे इथं 25,000 आणि इथं 16,666 म्हणजे 16,667 आणि तशीच ठेवली एकवाल्याची 8,333. याची बेरीज करून पाहिली बरोबर किती येणार 50,000. असं वाटून द्यायचे. रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय लॉस ट्रान्सपोर्ट्स लिहायचं आहे तुम्ही. बाय लॉस ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट लिहिला 25,000 मंदा 16,667 कुंदा 8,333 टोटल बाहेर 50,000. हा लॉस कॅपिटल अकाउंटच्या डेबिट बाजूला लिहायचा. टू रिअलायझेशन अकाउंट 25,000 मंदाच्या कॉलममध्ये 16,667 कुंदाच्या कॉलममध्ये 8,333. आता आपल्याला कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं. कॅपिटल अकाउंटची क्रेडिट बाजू पहा कुंदाची 1,08,000 1,08,000. ह्याच्यातून हे दोन आकड्यांची बेरीज करायची आणि मग ही बेरीज केली काय ह्याच्यातून वजा करायचं 1,08,000 मधून. जो डिफरन्स जो फरक येतो तो किती येतो 44,200
227, त्याला म्हणायचं टू बँक अकाउंट फायनल पेमेंट. मंदाची करायची टोटल क्रेडिटची 1,94,400, इथे लिहायचं डेबिटला. हे दोन आकड्याची बेरीज करायची, याच्यातून वजा करायचं आहे, तो डिफरन्स येतो, तो फरक येतो 56,533. त्यानंतर लीलाची करायची 2,27,160, डेबिटला लिहायचं. हे दोन आकड्याची बेरीज करायची, याच्यातून वजा करायचं, तो डिफरन्स येतो 78,560. याला नाव दिलं टू बँक अकाउंट फायनल पेमेंट. हे पैसे आपल्याला देऊन टाकायचे बँकेचे क्रेडिटला बाय लीलाज कॅपिटल अकाउंट 78,560. बाय हे आकडे इथे लिहिलेत. बाय मंदाज कॅपिटल अकाउंट 56,533, बाय हे आकडे लिहिले. त्यानंतर बाय कुंदाज कॅपिटल अकाउंट 44,227 आणि बँक अकाउंट ॲटोमॅटिक टॅली होतं 1,86,120. हे रक्कम टॅली होतं. आता गणित टॅली झाल्यानंतर आपल्याला जर्नल एंट्री करायचे सांगितलेले आहेत. पहा, परीक्षेला जर आपल्याला जर्नल एंट्री विचारल्या आणि आपण फक्त जर अकाउंट करून आलो परीक्षेला, नुसती अकाउंट, तर आपल्याला 0 मार्क मिळेल. पहा, लक्षात ठेवा, कच्चा अकाउंट करावंच लागेल जर्नल एंट्रीसाठी, कारण ही लॉसची एंट्री करायची आपल्याला, ही बँक पेमेंटची करायची आहे, फायनल पेमेंटची, ठीक नाही. मग आता आपण जर्नल एंट्री समजून घेऊ. फार सोपे अकाउंटहून जर्नल एंट्री. पहा, पहिली एंट्री पहा, रियलायझेशन अकाउंट डेबिट टू बिल्डिंग अकाउंट टू मशिनरी अकाउंट टू मोटर कार अकाउंट टू गुडविल अकाउंट इन्व्हेस्टमेंट अकाउंट टू डेटर्स अकाउंट टू स्टॉक अकाउंट. पहा, पहिली एंट्री इथे समजून दिली. पहा, रियलायझेशन अकाउंट डेबिट टू बिल्डिंग टू मशिनरी टू मोटर कार टू गुडविल टू इन्व्हेस्टमेंट टू डेटर्स टू स्टॉक, यांची सगळे क्रेडिटला मांडायचं. याची टोटल घ्यायची आणि टोटल इथे लिहायची 5,26,200. त्या अकाउंटला यायचे पाहिजे. being sundry asset transferred to realization account at book value. आता दुसरी एंट्री करूया आपण. पहा, इकडचीच करून टाकू, लक्ष द्या. रियलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 6,800. पहा, दुसरी एंट्री केली. रियलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 6,800. being रियलायझेशन एक्सपेन्सेस पेड. लगेच ही एंट्री करून टाकू. आता रियलायझेशन अकाउंट डेबिट टू मंदाज कॅपिटल अकाउंट क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल टेकनची. पहा, रियलायझेशन अकाउंट डेबिट टू मंदाज कॅपिटल अकाउंट बिईंग लायबिलिटीज पेड, बिईंग लायबिलिटीज टेकन ओव्हर बाय मंदा. बिईंग लायबिलिटीज टेकन करायचं, टेकन ओव्हर बाय मंदा. त्यानंतर हे झाले इकडच्या डेबिटच्या एंट्री. आता क्रेडिट बाजू करताना बाय शब्द लिहायचा नाही, ध्यानात ठेवायचा. आता पहा, ही एंट्री कशी करतो, इकडे लक्ष द्या. क्रेडिटर्स अकाउंट डेबिट बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू रियलायझेशन अकाउंट. बघा, इथे केली. क्रेडिटर्स अकाउंट डेबिट बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू रियलायझेशन अकाउंट, ही टोटल करायची. बिईंग लायबिलिटीज ट्रान्सफर टू रियलायझेशन अकाउंट ॲट बुक व्हॅल्यू. आता दुसरी एंट्री पहा, लक्ष द्या. हे शब्द नाही घ्यायचे. आता इथे बँक घ्यायचं, डायरेक्ट बाय नाही लिहायचं. बँक अकाउंट डेबिट टू रियलायझेशन अकाउंट. बघा, बँक अकाउंट डेबिट टू रियलायझेशन अकाउंट. ॲसेट इकून पैसे आले ना 1,82,760. बिईंग सन्ड्री ॲसेट सोल्ड फॉर कॅश. त्यानंतर 3 पार्टनर आहेत. पाहिजे 3 पार्टनरनी प्रत्येकाने काही ॲसेट घेतलेले आहे. आपण याची एकत्र एंट्री करून टाकू. प्रत्येक वेगवेगळे करण्याच्या ऐवजी बाय शब्द लिहायचे नाही. पहा, लक्ष द्या. लीलाज कॅपिटल अकाउंट डेबिट, मंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट, कुंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रियलायझेशन अकाउंट. बघा, इथे लक्ष द्या. लीलाज कॅपिटल अकाउंट डेबिट, मंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट, कुंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रियलायझेशन अकाउंट. ही टोटल घ्यायची, इथं मांडून टाकायची. बिईंग ॲसेट टेकन ओव्हर बाय पार्टनर्स. त्यानंतर लॉसची एंट्री पण तशीच. पहा, लीलाज कॅपिटल अकाउंट डेबिट, मंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट, कुंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रियलायझेशन अकाउंट. पहा, इथे केली. लीलाज कॅपिटल अकाउंट डेबिट, मंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट, कुंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रियलायझेशन अकाउंट.
याची बेरीज करून बाहेर इथं लिहिलं 50,000. बिईंग लॉस ऑन रिअलायझेशन अकाउंट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ॲट प्रॉफिट शेअरिंग रेशो. त्यानंतर या बॅलन्सची ही नाही करायची, ही झालेली इथली, ही इथं केली आपण. त्यानंतर या पण झाल्या ॲसेट टेकनवरचे झाले. त्यानंतर ही लॉसची झाली, ही लॉसची पण झाली. फक्त फायनल पेमेंटची एंट्री राहिली पाहिजे. ही एंट्री कशी करायची पहा, डेबिट बाजूची. लीलाज कॅपिटल अकाउंट डेबिट, मंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट, कुंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. पहा लक्ष द्या, फायनल पेमेंटची एंट्री. लीलाज कॅपिटल अकाउंट डेबिट 78,560, मंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट 56,533, कुंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट 44,227 टू बँक अकाउंट 1 लाख. याची बेरीज करायची 1,79,320 बिईंग फायनल पेमेंट पेड टू पार्टनर्स. आणि टोटल करून टाकायची, कोणत्या एका बाजूची करून टाकली तरी चालते. ती येते 13,46,120. 13,46,120. अकाउंट्सवरून जर्नल एंट्री अत्यंत सोप्या जातात, काही पाठांतर नाही करावं लागत, काही नाही काय नाही. आणि आपण अकाउंट पण केले आणि एंट्रीच केले. परीक्षेला जर एंट्री विचारल्या तर याला मार्क राहतील, अकाउंटला नसतील. त्यामुळे आधी वाचायचं, शेवटच्या वेळी जर्नल एंट्री विचारल्यात का अकाउंट विचारले, आणि त्यानुसार पटपट पटपट जर जर्नल एंट्री विचारले तर कच्चे अकाउंट करून घ्यायचे आणि मग त्याच्यावरून जर्नल एंट्री करायचे असतात. ठीक आहे, व्यवस्थित अकाउंट पण लिहून घ्या, त्याचे फोटो पाठवतो. जर्नल एंट्री पण लिहा, गणितसुद्धा लिहून काढा, म्हणजे तुम्हाला आणखीन चांगलं समजेल प्रॉब्लेम आन्सर. ठीक आहे.